स्वीकारला परतावा लागेल बासमॅनला मैदानाच्या बाहेर लागणारा हा धक्का पहिला बॅटिंग करत असताना पहिला इनिंग मध्ये विनेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. नऊ वाजता पहिली मॅच सुरू होणार म्हणजे तुम्हाला रिपोर्ट करावा लागेल 8:45 तुम्ही गावात येणार आहे त्या अनुषंगाने वेळ लागणार नाहीये. बंटा उद्या 8:45 यायचे मित्रा. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईलच्या माध्यमातून फटका खेळला गेला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नव्हते. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला हा फटका पाहायला भेटला. सुरेख चौकार. चांगली बॅटिंग. सज्ज यावेळेस अजून एक चांगला फटका त्याच दिशेनं जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 40+ खेळाडू देखील एक जबरदस्त खेळ करत असताना पीपीएल मध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरेख हा फटका येतो षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुढे जाते. 17 धावा स्कोर कार्डवरती. जबरदस्त बॅटिंग लालचंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 40+ खेळाडू आहेत गवळी सर. मात्र ज्या अंदाजाने खेळत आहेत असं वाटत नाही की 40+ खेळाडू आहेत. आणि क्रिकेटला खेळायला वयाचा नक्कीच मर्यादा नाहीये. तुम्ही तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्ही किती केव्हाही खेळू शकता. असे भरपूर खेळाडू आहेत ज्यांचा फिटनेस आपण बघतो दरम्यान चांगला आहे. ते अजूनही चांगला खेळ करतात. आमचे मोठा गावचे निलेश म्हात्रे असतील, विश्वचे नक्कीच विश्वास पाटील टोंडऱ्याचे असतील, अजून त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. असे भरपूर लेजंड खेळाडू आहेत. बाळा बोराडे, पिंटा जोशी, भिवंडीमध्ये देखील भरपूर असे नामवंत खेळाडू. आणि इथं आपण बघतो अजून एक चांगला फटका चेंडू जाईल डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
सर असे भरपूर खेळाडू आहेत. दीपक मडवी आपण बघितलं तर अजून ते चांगले खेळतात. जगदीश नाईक असतील, जे आमचे दिनेश नाईक यांचे बंधू आहेत, असे भरपूर खेळाडू आहेत. असं अजूनही चांगला फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास मात्रे अंजूरचे अजूनही चांगला खेळ करतात. आणि 40+ आमचे पिंपलास गावचे सर्व खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असताना संघाची धावसंख्या 4 पुढे जाते. धावसंख्या 21 वर आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट. एक यंग टॅलेंट समोर आहे त्यांच्या समोर, मात्र तेवढ्याच ताकदीचा खेळाडू लालचंद. संघाची धावसंख्या 21 आहे. डॉट चेंडूवाला आहे. अभिषेकचा हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा BPLचा आजचा हा पहिला दिवस. 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. शनिवार रविवार. आज 20 फेब्रुवारी आहे आणि उद्या 21 फेब्रुवारी. सुपर संडे लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट गरजेचा होता. आक्रमण देखील चांगलं लालचंदच्या माध्यमातून पाहायला भेटलं. आता अभिषेक कंबा करत असताना उद्या प्रियांशी 11 आणि VD11 या दोन टीमना बरोबर 8:45 वाजता रिपोर्ट करायचे. 9 वाजता होणार आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. ओव्हर द विकेट ना आणि रनआउटच्या आता मात्र इथनं ही विकेट येत असताना हा सामना सोडून अजून आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे आहेत आणि कोणत्याही परिस्थितीने त्या दोन्हीही मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत आणि त्या देखील 5 षटकांच्या. तर सहकार्य करा. शंकर माळी प्रतिष्ठान विरुद्ध JK स्पोर्ट्सच्या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटची मॅच अंतिम दिवसाच्या आपल्याला नक्कीच अंतिम मॅच या पहिल्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. विजय एंटरप्राइजेस विरुद्ध VD11. नावं तर सेम आहेत. दोन्ही संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये 8व्या लढतीमध्ये पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा केस संपलाय. 11ची सरासरी प्रति षटकामागे 22 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचचा हिरो रोहन पाटील गोलंदाज. साकिंग यांना बासमन खेळण्यासाठी सज्ज आहेत. साजन फुल टॉस आहे. बॉटमनचा सुंदर वापर करत असताना किती चांगला क्रिकेट साजन खेळतो बघा. पहिल्या देखील मॅच मध्ये आपल्याला अशीच उल्लेखनीय कामगिरी साजनची पाहायला भेटली. तेव्हा देखील मॅन ऑफ द मॅच राहिला होता. फुलटॉसला देखील सन्मान दिलाय. मैदानाच्या आतमध्ये जास्त उशीर आपण राहिलो तर पहिल्या देखील मॅचमध्ये गवळी सर शेवटपर्यंत राहिला होता. साजन यांनी चांगली बॅटिंग साजनने केली. थोडासा वेळ घेतला, सेट झाले थोडेसे चेंडू तो खेळला आणि त्याच्यानंतर चांगली फटकेबाजी त्यांनी केली. संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती 24 वर. ओव्हर द विकेट. साजनसाठी दिशा देण्याचा प्रयत्न. या मॅच मोठी विकेट असणार आहे. साजनला आता मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. रोहन पाटील पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना पहिल्या मॅच मध्ये उल्लेखनीय कामगिरी रोहन पाटीलने केली आणि आता देखील या महत्वाच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. विकेटचे बदन के आडू बाद.
खरा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर झाली आहे खरा फिल्डिंग. मिळतील इथल्या 4 धावा. चांगला खेळ. ओव्हर द विकेट ना बीमर नो बॉलचा इशारा आणि हा प्लस पॉइंट होऊ शकेल. हा बोनस दिला जातो आता मात्र बब 11 टीमच्या माध्यमातून अपोजिट टीमला. चुकीची गोलंदाजी आणि या नशिबाच्या 5 धावा. मस्केची काय रणनीती आहे. पूर्ण ग्राउंडला त्यांनी फेरफटका आतापर्यंत मारलाय. एक्झॅक्टली करावा काय. सामन्याचं तर टेन्शन भरपूर आहे त्यांना. म्हणजे त्यांचा चेहरा जर बघितला तर टेन्शन तर काय दिसत नाहीये. टेन्शन फ्री माणूस येतो. या दरम्यान हा चेंडू फुलर लेनचा तो ऑनड्रायचा फटका. चेंडूची उचलून फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील. या 2 धावा इथनं मिळतील मनोहरला आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 35 धावसंख्या स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना दरम्यान हा चेंडू बॅटची कडा लागून मागे जातो शॉर्ट टर्मॅनच्या दिशेनं. एकच धावीत नमेल. संघाची धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36. ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू बॅक टू द बॉलर. हिट. सारे हिट झालं असतं तर मनोहरला यावं लागलं असतं खेळाडू पक्षाच्या दिशेनं. तसं काय झालं ना. या आज मात्र नशीब आहेत मनोहरचे देखील. एकूण 3 षटकांचा सांघिक खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. एकूण 37 इन बोट. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर 2 षटक कशा प्रकारे असतील पुन्हा एकदा आपण आमच्या सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवली सरांचा आवाज येणारा या 2 षटकांसाठी. हे दोन्ही संघ खेळत आहेत. दोघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. मात्र या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून कुठला संघ सेमीफायनलसाठी दावेदार ठरतोय ते बघायचं आहे. प्रबल दावेदार ठरू शकतो. याला मात्र खेचून मारलेला चेंडू हवेत आहे. मला वाटतं झेल सुटतोय. जीवनदान मिळते आणि फक्त एकच धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती 38. लालचंद 19 धावांवर खेळतोय आणि मनोहर खेळतोय 7 या धावसंख्येवर. धावसंख्या झालेली आहे ती 38. अजित राईट आर्म
याला फटका खेळलेला आहे, मिड ऑफच्या वरून फटका खेळलेला आणि एका टप्प्यानं हा चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. संख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 42-42. अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, चेंडू मात्र उंच उंच गेलेला आहे, लांबी मात्र कमी, उंची मात्र जास्त, मात्र झेल घेण्यात यश आलेलं नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 44-44. चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटतं की 60चा आकडा समोर असावा तो प्रियन्स 11 संघाच्या समोर. ज्याप्रमाणे फलंदाजी होते, यानंतर होणार सामना शंकर माळी प्रतिष्ठान विरुद्ध JK स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचं आहे. अजित याला पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता, मिस टाइम फटका, मात्र नो मॅन स्लॅट मध्ये चेंडू पडतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद होते. मात्र पंचांचा काय इशारा ते बघायचं आहे. फलंदाज धावबाद होते, लालचंद धावबाद होते, मात्र बाद होण्यापूर्वी लालचंद यांनी चांगली फलंदाजी केली होती. खास करून 19 धावांची खेळ गेली होती आणि संघासाठी एक चांगलं योगदान देऊन लालचंद बाद झालेला आहे. फलंदाज जातोय शिवदास. अजित याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 46-46. अजित राईट आर्म, याला आडव्या बॅटने स्वीपचा फटका खेळला, चेंडू जीप स्क्वेअर लेखले जातोय. क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी तैनात आहे, थोडा थ्रम्बल होतोय. तोपर्यंत मात्र शिवदास सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढते. ती प्रियन्सी 11 संघाची 48. आपण जो सामना होते प्रियन्सी 11 विरुद्ध भव्य 11. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी पहिले सामने आपले जिंकलेले आहेत, त्यामुळे हा सामना रंगतदार होईल. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय चेंडू आणि पंच दिनेश नाईक इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या होते 49-49. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण चौथं षटक आहे. अजूनही यानंतर एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि 60 प्लस कडे पाहत असणार आहे तो प्रियन्सी 11 संघ. याला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, फायदा उचलता आलेला नाहीये. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49-49. 4 बाद 49. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटते की प्रियन्सी 11 हा संघ 60 प्लस कडे पाहत असणार आहे. यानंतर टॉस साठी तयार राहायचं आहे शंकर माळी प्रतिष्ठान व JK स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचं आहे.
अंतिम षटक घेऊन येतोय रोहन. मागच्या मॅच मध्ये रोहन सामन्याचा हिरो होता, कारण बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते आणि संघाला ज्यांनी विजय मिळवून दिला तो गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय. अंतिम षटक याला फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅट 6. आणि याचबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. 55 धावा झालेल्या आहेत. काय फटका खेळलेला आहे. ओव्हर पिच चेंडू होता आणि बरोबर हाफ बॉल घेऊन लॉफ्ट केला होता, फिरकावून दिला होता लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर जाणारा आणि मनोहर याच्या बॅटमध्ये निघाला हा षटकार. पंचावन्न धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्याप्रमाणे मनोहर फलंदाजी करतोय नक्कीच 60 पेक्षा जास्त धावा होतील असं वाटतंय, कारण मनोहर खेळतोय आपल्या एक आतापर्यंत मनोहरची धावसंख्या जर आपण बघितली 20 धावनं खेळतोय. 7 चेंडूमध्ये 20 धावा पटकावलेल्या आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार. रोहन फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ताकदवर फटका, गॅप मधून फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू हा डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाईल, पण काय क्षेत्ररक्षण केलेलं आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक. 57 धावा झालेल्या आहेत. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोहर 22 धावांवर खेळतोय. 8 चेंडूमध्ये 22 धावा पटकावल्या आहेत. शंकर माळी प्रतिष्ठान आणि JK स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे. चेंडू हवेत आहे. शेतात चेंडू खाली येतोय आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. खेळ करून बाद झालेला आहे. चांगली फलंदाजी केली आणि आता मात्र फलंदाजीसाठी जातोय तो वैभव. याला फटका केलेला कुठलाही क्षेत्ररक्षक ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 59. शंकर माळी प्रतिष्ठान आणि JK स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर टॉस होईल. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र चांगला चेंडू पूर्णपणे मिस केलेला आहे. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 59. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे. व्हॉट अ शॉट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. दर्जेदार षटकार.
खाली करायचे टॉस बॉक्स टॉस होईल. तुम्ही फिल्डिंग करणार आहात, कमी धावा तुम्ही खर्च करण्याचा प्रयत्न करता. काय रणनीती वेगळी पाहायला मिळेल का? काही खेळाडू नवीन आता मात्र पाहायला मिळेल, कारण का एक मॅच तुम्ही गमावली आहे. समोरच्या देखील संघाने एक सामना एके धावेने गमावला आहे. तर काय रणनीती, काय नवीन चेहरे, नवीन काय प्लेअर पाहायला भेटतील पीपीएल मध्ये? 2 चेंज करणार आहोत. नक्की शुभेच्छा विजयासाठी मेघनाथ. पहिली मॅच जिंकता जिंकता हरले, मग आता काही करून जिंकायचं तर आहेच. काय रणनीती बॅटिंग करायची आहे पहिल्या 5 ओव्हरमध्ये? गेम प्लॅन तर मैदानावरच होईल. काय बदल पाहायला मिळेल का? पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला सगळं काय तुमचं झालं होतं, मग आता एक धाव खूप महत्त्वाची, त्याच एका धावेने मात्र तुम्ही सामना गमावला. तर या महत्त्वाच्या मॅचमध्ये काय टीममध्ये बदल पाहायला मिळेल JK मध्ये? बदल तर नाही पाहायला भेटणार. मात्र मॅच जिंकण्यासाठी डेफिनेटली तुमचा देखील प्रयत्न असेल. दोन्ही टीमला शुभेच्छा. करूया मरो डू अँड डायची खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मग तत्पूर्वी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. कल्पेश मात्रेसाठी पारितोषिक PM कडनं प्रत्येकी झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. कल्पेश मात्रेसाठी थँक्यू सो मच. टॉसच्या दरम्यान जिंकलाय चला जास्त वेळ न घेता आपण सामना सुरू करायचे. टार्गेट या मॅच मध्ये विजयासाठी एकूण आहे 66 66 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. षटकातील पहिला चेंडू आणि खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पॉइंटला आहे, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. टार्गेट देखील या मॅच मध्ये भरपूर मोठा आहे. 66 66 धावसंख्येचं टार्गेट आहे. कल्पेश मात्रेसाठी पारितोषिक PM कडनं प्रत्येकी झेलला रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राइज. पहिले षटक गोलंदाज विनेश, सोबत विकेटनं वेगवान हा चेंडू होता. फटका देखील आपल्याला चांगला मात्र पाहिला, मात्र ऑन साईडला. तेवढी चांगली फिल्डिंग देखील झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत दोन्ही खेळाडू एका साईडला.
एकाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. तालमेल आपल्याला पाहायला मिळत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन खेळाडू बाद. काय प्रॉब्लेम? बॅटमन येत नाही. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच खेळाडू कक्षामधून फलंदाजाने यायचंय, लक्षात घ्यायचंय. सोबत विकेट दरम्यान फूल करण्याचा प्रयत्न मिसामिंग या फटका. तिथं फिल्डर उपस्थित होते, मात्र झेल तर झाला नाहीये. प्रयत्न खूप चांगला होता. 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण आपल्याला 4 पाहायला मिळते. विजयासाठी 66 बनवायच्या त्या मॅच मध्ये. चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त हा सामना रंगेल. ओव्हर द विकेट. यावेळेचा हा फटका हवेत खेळत मिसामिंग. झेलची संधी तिथे आहे, मात्र झेल ड्रॉप झालाय. शिवदास कडनं झाली चूक. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6. ओव्हर द विकेट ना हा चेंडू भरपूर चांगला होता, मात्र कीपर बीट झाले. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न. 22चा इशारा अंपायर झाला नाईक सरांचा आमच्यापर्यंत. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला देखील कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचे धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण 2 खेळाडू बाद 7 आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावरती बॅटिंग करत असताना बबल 11 टीमच्या माध्यमातून. पहिला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता आणि बबल 11 टीमला शेवटच्या चेंडूवरती सामना तो जिंकला होता. ही मॅच आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळेल, कारण का आता या मॅचमध्ये 66चा टार्गेट आहे. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय या मॅचमध्ये बबल 11 संघ.
वेळ कमी घ्या मित्रांनो, 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे, त्या गोष्टीची नोंद घ्यावी. साजन गोलंदाज, स्ट्रायकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी बासमन प्रसाद. ओव्हर द विकेट ना फुल टॉस पूल करण्याचा प्रयत्न मिसामिंग आणि इथनं कॉटन बॉल देखील परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर प्रसादला. नवीन बासमन रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेच. पहिल्या मॅचचा हिरो, पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि या देखील मॅचमध्ये आता तसाच क्रिकेट खेळावा लागेल. ज्या अनुषंगानं संघ पाकवटला आहे, संघ अडचणीत आहे. थोडासा मात्र वेळ देखील कमी खर्च करावा, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी आपण. ओव्हर द विकेटनं गती कमी केली, ऑन साईडला स्क्रो द विकेट खेळलेच. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 8 वर. विजयासाठी 66 बनवायच्या त्या मॅचमध्ये भव्य 11 टीमला. प्रियांश 11 टीमची बॅटिंग भरपूर चांगली झाली. पहिल्या इनिंगमध्ये चांगला खेळ केला. मनोहरने देखील चांगली बॅटिंग केली. 22 धावांचं बरी योगदान त्याचं. शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. कीपर या दरम्यान बीट झालेच. एक धावीतनं मिळते. 22चा इशारा पुन्हा एकदा अंपायरचा आलाय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या एकेरी अंकामध्ये 9. षटक दुसरं मार्गस्थ आहे. धावसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. त्याचं कारण चांगली गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. साजन फुल टॉसचा देखील फायदा घेत आला नाहीये. मिसामिंग आणि डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. स्वेरलेगला चेंडूच्या दरम्यान उचलून फेक होईल. तोपर्यंत 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. दुहेरी अंकामध्ये 11 वर. 66 विजयासाठी बनवायचे त्या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. साजनची देखील आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक मोठा फटका अजूनही आला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर द विकेटनं हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. फुलर लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. अपील थोडीशी झाली, अंपायर सहमत नाहीयेच. हा सर कुठे षटक क्रमांक दरम्यान दुसरं देखील कंप्लीट झालंय. 2 वर्षाखेरीज संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 11 धावा. अठरा चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 55ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा अजून या मॅच मध्ये बनवायच्या. चांगला खेळ करावा लागेल. शिवदास आले त्या षटकामध्ये गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला बंटा उपस्थित आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती. वेळ कमी घ्या, अजूनही 2 मॅच खेळवायच्या, त्या देखील 5-5 ओव्हरच्या. या गोष्टीची नोंद घ्यावी. पहिलाच बॉल उडवला हवेत. मिसामिंग झेलची संधी देखील आहे. तिथे फिल्डर उपस्थित आहेत.
झेल मात्र होणार नाहीये. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या 13 स्कोर कार्ड वरती. हा षटक खूप महत्वाचा असेल गवळी सर, कारण का अजूनही विजयासाठी इथनं भरपूर धावा बनवायच्या आहेत. 53 बनवायच्या आहेत. 17 चेंडू शिल्लक. मॅच अजूनही संपली नाहीये. बंटा मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत मोबाईल 11 टीमला देखील विश्वास आहे. बॅटची कडा लागतीये. शॉर्ट थर्डमॅनला झाली चूक. सोडला गेला आहे झेल आणि रनआउटची विकेट देखील इथनं मिळेल. फलंदाज बाद. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. राजमाई. विजयासाठी अजून भरपूर मोठा संघर्ष मॅच मध्ये करायचे. शिवदास. फुल टॉस हे फटका देखील तेवढा जमदार आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर उपस्थित आहेत. मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. धावसंख्या 18. पहिल्या मॅचचा विचार केला तर गवळी सर 12 चेंडू मध्ये 43 धावा चेस केल्या होत्या बबल 11 संघानं. साईडला डीप मध्ये फिल्डर तिथे उपस्थित आहेत. फिल्डिंग खराब झाली आहे चुका होत असताना. सिंगल डबल धाव खूप महत्वाची आहे आणि आज तर एक धाव झोपेत देखील येईल मेघनाथ मस्केच्या. एक धाव कुठेतरी बनवली असती. एक धाव कुठेतरी झाली असती. एका धावेने जेव्हा संघ हरतो डॉक्टर गवळी तर मी तर सांगेल झोप नाहीयेच. विचार तोच येतो कुठेतरी एक धाव बनवली असते एक्स्ट्रा. फुल टॉस आहे. फटका देखील ऑन ट्रेस आपल्याला तेवढा चांगला पाहायला मिळतोय आणि फिल्डिंग देखील चांगली झाली. एकच जावीतनं मिळेल आणि 2 खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत विश्वास आहे बबल 11 टीमला देखील की आम्ही हे मॅच जिंकू शकतो. म्हणजे दुसऱ्या बाजूने तेवढा जोर प्रियांश 11 देखील एवढा इझिली घेणार नाहीये. त्यांनी देखील त्या सामना तो बघितला असावा. 12 बॉल मध्ये 43 धावा याच बबल 11 संघानं कंप्लीट केल्या होत्या. म्हणजे त्या देखील गोष्टीची जाणीव आहे. मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. शिवशीर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप चांगला होता. बीट झाला बॅट्समन बंटा. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूनी षटकाची सांगता झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण आपल्याला 21 पाहायला मिळते. इक्वेशन काय आहे तर इक्वेशन येणारे 12 चेंडू शिल्लकच आणि विजयासाठी 45 धावा बनवायच्या आहेत. मात्र मी थोडासा ब्रेक घेतोय. सामना सुरू होईलच. आपण आता जाऊया आमचे सहकारी समालोचक आमचे मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवली सर. धन्यवाद राहुल भोई. तर 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाहीये. यापूर्वीच रोहन खळपटीवर असताना रोहन याने 12 चेंडूमध्ये 43 धावा
असताना सुद्धा संघाला विजयपथावर घेऊन गेला होता खेळाडू, तोच रोहन अजून खेळपट्टीवर आहे. त्याचबरोबर राज खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पण कसं असतं की तुम्ही मोठे फटके खेळण्याची क्षमता असून चालत नाही, क्षमतेचा वापर करणं गरजेचं आहे. नाव मोठं असून चालत नाही, तर नावाप्रमाणे मोठा खेळ करणं गरजेचं असतं. योग्य वेळी तुम्ही तो खेळ करणं गरजेचं असतं. चौथं षटक घेऊन येतो एक गोलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. साजन थोडंसं फोकसमध्ये राहिलेलं आहे. आज अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळलेली आहे. याला मात्र गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय, तो लॉंग ऑफला. वैभव त्या ठिकाणी तो थ्रम्बल होतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज राज. एक मात्र आता एकेरी दुहेरी धावा घेऊन काही साध्य होणार नाहीये. विजयाकडे जायचं असेल तर मोठे फटकेच खेळावे लागतील ते भव्य 11 संघाच्या फलंदाजांना. कारण आव्हान थोडं कठीण झालेलं आहे. 10 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. साजन याला मात्र शॉर्ट बॉल आखूड टप्प्याचा चेंडू होता. नास्टी बाउन्सर बघायला मिळाला. अगदी नाकाच्या जवळून हा चेंडू निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात. 9 चेंडू आणि 43 धावा. काय गोलंदाजी करतोय साजन. याला पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता आणि आता मात्र पंच 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत. येस, चांगला डिसिजन मी म्हणेन या ठिकाणी पंचांचा. कारण पहिला चेंडू जो होता तो काही आवाक्या बाहेरचा नव्हता. चांगला डिसिजन आमच्या दोन्ही पंचांचा या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण पहिला चेंडू जो होता तो आवाक्या बाहेरचा नव्हता. हा चेंडू मात्र थोडासा बाउन्सर टाईपचा होता आणि लगेच दोन्ही पंचांनी इशारा केला होता 1 फॉर दी ओव्हर. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. येस, पंचांनी सामना लगेच सुरू करायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. यानंतर अजून 2 सामने होणार आहेत आणि 23 आणि 5 षटकांचे होतील. मैदानावर कुठल्या प्रकारे फ्लड लाईटची व्यवस्था नाही, त्यामुळे आपणास बॅड लाईटचं सुद्धा अपील करता येणार नाही. लक्षात घ्यायचं आहे, खास करून शेवटचा सामना जो आहे याला मात्र स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. वैभव चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि काय प्रयत्न केला होता. दुसऱ्या प्रयत्न चांगला प्रयत्न होता. खराच झेल घेतला असता तर एक सर्वोत्कृष्ट झेल संबोधला असता. चांगला प्रयत्न केला होता वैभव याने लॉंग ऑन मधून येऊन. जवळपास लॉंग ऑन सीमारेषे जवळून हा सर्कलच्या जवळ आला होता. 30 सर्कल जवळ जवळपास जस्ट सुद्धा केलं होतं, मात्र यश मिळालेलं नाहीये. यस, पंढरपुरी चहाचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर आमच्या स्टेजवर आपण यायचं आहे. प्रेक्षकांना सुद्धा विनंती असणार आहे की ज्याला कोणाला चहाचा आस्वाद जर घ्यायचा असेल, कारण मस्ती भरी चहा आहे, सुस्ती उठ जाय. चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण स्टेजवर यायचं आहे. प्रेक्षकांना सुद्धा हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. 51 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 25. समोरचे लक्ष आहे 66 धावांचं लक्ष आहे. कुठेही पाठला करताना दिसत नाहीये भव्य 11 संघ. 7 चेंडू 41 धावांची आवश्यकता. साजन यावेळेला मात्र पूर्णपणे बीट केलेले आहे, पूर्णपणे चकित केले. आता मात्र आव्हान कठीण राहुल आपण पाहतोय, कारण 6 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. फक्त गोलंदाजाने ठरवलं तरच तो धावा देऊ शकतो. 41 धावा, कारण 6 चेंडू आणि 41 धावा फक्त गोलंदाजाने ठरवलं तरच तो धावा देऊ शकतो. कारण भिवंडी क्रिकेटमध्ये असे काही आहेत
की एका षटकामध्ये 7 षटकार सुद्धा मारलेले आहेत. ना क्रिकेट आहे सर, काय येऊ शकतो. एका षटकामध्ये 66 धावा देखील झाल्यात. कोलकाता येथे सुहास पवारनं हा कारनामा केला होता. क्रिकेट असा काय आहे की तिथे काय येऊ शकेल. 6 चेंडू 41ची गरज आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जर गोलंदाजानं विचार केला तर 41 काय 60-70 देखील होऊ शकतील. मग तर गोलंदाजाने 6 चेंडू चांगले टाकले तर जिंकणार तर जरूरच आहे P&G 11 संघ. हेच म्हणून मी म्हटलं की गोलंदाजाने ठरवलं तर 41 धावा तो देऊ शकतो. याला स्टेप आउट झालेला आहे, फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातो तो डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मनोहर त्या ठिकाणी आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. आता तर मी म्हणेन की सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे, कारण 5 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. याला पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेलं नाहीये. चेंडू आहे तो सरळ डीप मिड ऑफला. आता फक्त सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी. वैभव हा चेंडू मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा ते बघायचा आहे. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल 5 धावा मिळत आहेत. 5 धावेची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 32 आणि अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. आता मात्र फक्त सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे आणि असं वाटतंय की P&G 11 हा संघ सेमीफायनलकडे वाटचाल करते. व्हॉट अ शॉट, ताकदवर फटका, लांब पल्ल्याचा षटकार. लोंगॉन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा लांब पल्ल्याचा षटकार. जवळपास 102 मीटरवर जाणारा हा षटकार आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार जर कोणी मारला असेल तर शाहिद आफ्रिदी. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 158 मीटर. एकशे 158 मीटरचा षटकार मारला होता आणि तो जो षटकार आहे त्या दुसऱ्या बाजूला जे मैदान होतं त्या मैदानात जाऊन पडला होता आणि त्यानंतरच खरं तर नाव पडलं आउट ऑफ दी पार्क. 158 मीटरचा षटकार मारला होता लांब पल्ल्याचा शाहिद आफ्रिदी याने. याला पुन्हा एक ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि ह्याच बरोबर